बुलढाण्यामध्ये काही महिन्यांपूर्वी केस गळतीनं नागरिक हैराण झालेले होते। हे कमी म्हणून की काय, आता केसांच्या जोडीला नखांची सुद्धा गळती सुरू झाली आहे। हैराण झालेल्या नागरिकांच्या भीतीतून अनेक अफवांना सुद्धा पेव फुटतंय। अखेरीस आता केंद्राने यामध्ये हस्तक्षेप केलाय। पाहूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। आधी केस गळती, आता नख गळती। एकीकडे राज्याच्या राजकारणात मनोमिलनाच्या चर्चा सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक गावात केस आणि नखांनी माणसाची साथ सोडल्याचं समोर आलंय। तशी केस गळती काही महिने जुनीच आहे, पण आता नख गळतीही सुरू झाल्यानं याची केंद्रानं दखल घेतली आहे। केंद्रानं एनसीडीसीचे अतिरिक्त संचालक डॉक्टर तंझीम दिकीड यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाला या भागाचा तात्काळ दौरा करण्याचे आदेश दिलेत। बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीनंतर आता नख गळतीचं संकट उभं राहिलंय। शेगाव तालुक्यातल्या 7 गावांमधील 80 रुग्णांची नख गळती झाली आहे। केस आणि नख गळतीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। केंद्राकडून केस आणि नख गळती प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे। एनडीडीसीचे अतिरिक्त संचालक बाधित भागाचा दौरा करणार आहेत। केंद्राकडून 9 जणांच्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे। पथकात आरोग्य विभाग, जलजीवन मिशन, अन्न सुरक्षा विभाग, कृषी संशोधन विभाग आणि आयसीएमआरचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असणार आहे। उपाययोजनांबाबत त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आलेत। आता केंद्राचं पथक येणार असल्यानं राज्याच्या आरोग्य विभागानेही या भागात जाऊन पाहणी केली आहे। पुण्यातून आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी थेट बुलढाण्यातलं बोंडगाव गाठलंय आणि नखांची गळती झालेल्या नागरिकांशी चर्चा सुरू केली आहे। कारण काय आहे ते शोधून काढू, जसं पाणी आहे, माती आहे किंवा अन्न आहे, याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारण आहेत, हे सगळे आपण शोधून काढणार आहे। त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावरून केंद्राची पण एक टीम उद्या येईल। आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो। म्हणजे गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे। आता नख आणि केसांनी संप केल्यावर अफवा काय उडायच्या थांबणार आहेत? बुलढाण्यात टक्कल व्हायरसच्या नावानं सध्या बोंबाबोंब सुरू आहे। मेहकर, चिखली, शेगाव, खामगाव, नांदुरा या तालुक्यात केस गळतीवर आयुर्वेदिक उपचारांचं पेव फुटलंय। टक्कल असणाऱ्यांची मोठी गर्दी उपचारासाठी उसळलेली पाहायला मिळते। सर, आम्ही आयुर्वेदिक पद्धतीनं जमालगोटा लावतो, ज्याला आम्ही जवळपास 12 तास शीत केलेलं असतं, म्हणजे उकळलेलं असतं। माझ्याकडे जवळपास 30 ते 40 हजार लोकांनी आतापर्यंत ही ट्रीटमेंट घेतलेली आहे। त्यातून हजारो लोकांना रिझल्ट आलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे आणि दर आठवड्याला माझ्याकडे 10 ते 20 हजार पब्लिक येत असते। केस गळती प्रकरणावेळी केंद्राचं पथक बुलढाण्यात आलं होतं आणि आता नख गळती प्रकरणाचीही दखल घेत 9 जणांचं पथक बुलढाण्यातल्या बाधित गावाचा दौरा करणार आहे। बेसिकली जे कॅल्शियम डेफिशियन्सी आणि मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे ज्या गोष्टी होतात ते आम्ही ट्रीटमेंट तर त्यांना देतोय। बेसिक महत्त्वाचं जे काही कारण आहे, एन्व्हायरमेंटल एक्सपोजर जे काही असेल, ज्याने हे घडलं असेल, त्याच्या विरुद्ध असं काही अँटीडोट किंवा स्पेसिफिक ट्रीटमेंट वापरण्यासाठी असं काही प्रोटोकॉल्स किंवा लिटरेचर आढळून येत नाहीये। जसं एम्सच्या एका रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलंय की सेलेनियममुळे हे झाल्याचा त्यांना प्राथमिक अंदाज वाटतो, परंतु एम्स हे सांगू शकलं नाहीये की ते सेलेनियमचा सोर्स काय आहे। केस गळतायत, आता नखांनीही साथ सोडायला सुरुवात केली आहे। अफवांची फुगडी घुटते आहेच आणि त्यावर तेल, औषध, मलम याचंही पेव फुटलंय। केंद्र, राज्य यांची पथकं दौऱ्यावर येत आहेत, पण या सगळ्यात बुलढाणावासियांच्या केसाच्या आणि नखांच्या मुळावर नेमकं कोण आणि काय उठलंय याचा थांग काही अद्याप लागलेला नाहीये, हे खरंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बुलढाणा।